याला कारणीभूत आहे. त्याला तुम्ही संपवलं निघाले. ही माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून देणारे मला सस्पेंड करायचं करू शकता. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी नेमकं काय घडलं? कोण आहेत माधवी जाधव? नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय आय लव्ह नगर न्यूज. नाशिक जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला शासकीय कार्यक्रम हा चांगलाच चर्चेत आलाय. कारण या कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी संपूर्ण भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नसल्याचं बोललं जातंय. प्रजासत्ताक दिन असूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकदाही उल्लेख न केल्यामुळे वनकर्मचारी माधवी जाधव यांनी संताप व्यक्त केला. आता या प्रकरणी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणाऱ्या वनकर्मचारी माधवी जाधव यांनी महाजन यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. तसेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली आहे. आता नेमकं त्या दिवशी घडलं काय हे जाणून घेऊयात. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणाचा कार्यक्रम सुरू होता. मात्र पालकमंत्री महाजन यांच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नसल्याचं पाहून माधवी जाधव संतापल्या. त्यांनी थेट व्यासपीठाच्या दिशेने धाव घेत पालकमंत्र्यांना टोकलं. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने ताब्यात घेतलं असता त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. मला मीडियाशी घेण्याने मॅडम मला सस्पेंड केलं. मी वाळूच्या गाड्या उपसील. मी माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख पुसून देणारे मला सस्पेंड करायचं करू शकता. मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात. पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे. पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नाही. ज्यांनी संविधान दिलं, लोकशाही घडवली, त्या व्यक्तीचं नाव वगळणं ही फार मोठी चूक आहे. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी करेन, पण बाबासाहेब यांची ओळख पुसली जाऊ देणार नाही. त्यांनी आपली चूक स्वीकारावी असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. त्यांचे हे सगळे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. वनरक्षक माधवी जाधव यांचा व्हिडिओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता माधवी जाधव या नेमक्या कोण आहेत हे देखील जाणून घेऊयात. माधवी जाधव या शासकीय नोकरी करतात. त्या सध्या वनविभागामध्ये वनरक्षक पदावर आहेत. 2011 साली माधवी जाधव भरती झाल्या होत्या. सध्या सिन्नरमध्ये माधवी जाधव कार्यरत आहेत. या घटनेदरम्यान माधवी जाधव यांच्यासोबत दर्शना सौपुरे या देखील होत्या. त्यांनी बाबासाहेबांच्या नावाने घटनास्थळी घोषणा दिली आहेत. या संपूर्ण घटनेनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिलंय. आनंद होणार राहिला असेल असं नाहीये, पण तसा काही माझा कुठलाही हेतू नव्हता. कुठलाही माझा तसा हेतू नव्हता आणि त्याच्यामध्ये फक्त मी घोषणा दिल्या, भारत माता की जय, वंदे मातरम, शिवाजी महाराज की जय. बरोबर आहे, पण तसं काही असेल तर अनावरण झालं असेल. त्यामुळे माझा त्यामागे कुठे काही मुद्दाम नाव डावलण्याचा वगैरे हेतू नाही. मी मला वाटतं प्रत्येक वेळेला आपण दरवर्षी भाषण देतो, मी तपासून बघा, त्यावेळेला असं काही होत नाही. यावेळेला त्यांना काही वाटायचं माझी दिलगिरी व्यक्त करतो मी. गिरीश महाजन म्हणालेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव माझ्याकडून अनावधानाने राहिलं असेल. माझा तसा कुठला हेतू नव्हता. मी फक्त घोषणा दिल्या. भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यात मुद्दामून नाव डावलण्याचा काहीही हेतू नाही. मी प्रत्येक वेळेस जेव्हा भाषण देतो त्यावेळी असं काही होत नाही. मात्र या घडलेल्या घटनेबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. आता नाशिकमध्ये झालेल्या या सगळ्या वादंगानंतर या घटनेचे नेमके अजून काय पडसाद पडणार हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तुम्हाला या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा आय लव्ह नगर न्यूज.